कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले। कांद्यांचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावले। एखाद्या शेतकऱ्याला कांद्याचा बाजारभाव फायदा झाला म्हणून बाकी सगळेच कांदा लावत सुटतात असं कोकाटे म्हणालेत। दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे। एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावातले सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात, हा पण चुकीचा संदेश आहे। त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा आहे की नाही, दुप्पट का तिप्पट। तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहेत ना। त्यामुळे किती लागवड करावी आणि कशी करावी या संदर्भातलं मार्गदर्शन सरकारने करणं अपेक्षित आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत। तर या वक्तव्यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। माणिकरावांची भूमिका चांगली आहे, परंतु माणिकरावांच्या मागे का कोण जाणे कोण लागलेले, परंतु आता माणिकरावांनी सुद्धा थोडासा संयम हा राखला पाहिजे। आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं शेतकरी बांधवामध्ये किंवा इतर समाजामध्ये चीड निर्माण होऊ नये असं वक्तव्य करणं टाळावं। स्पष्ट स्वभावाचा अर्थ इतरांना दुखवणं असं होत नाही, म्हणून आता त्याची ते काळजी घेतील। माझंही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की आता मी मीडियाच्या समोर जास्त जाणार नाही। मी स्वतः आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे, शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो आहे। दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही, पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या व्यथा माणिकराव कोकाटेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल। सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाकेबाज समोर केलं जाईल।